झोपेतून उठल्यावर आपल्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होतात. काही चांगले विचार असतात तर काही वाईट. या विचारांवर खरं तर आपला ताबा नसतो. चांगले विचार आपला आत्मविश्वास, उत्साह, आनंद, जागरूकता आणि दिवसाची एक छान सुरुवात देतात. याउलट वाईट विचारांनी मन अशांत होतं. टेन्शन, तणाव, कधीकधी या विचाराने मनात एवढा गोंधळ होतो की आपल्याला एक वेगळीच अस्वस्थता जाणवू लागते आणि मग तो दिवस विनाकारण काही न करताच असाच निघून जातो. म्हणून आपल्याला विचारांवर ताबा ठेवणे खूप गरजेचं आहे. खासकर सकाळी सकाळी झोपेतून उठताक्षणी मनात आलेल्या विचारांवर. याच्याकरता आपल्याला न चुकता रोज सकाळी 5 ते 10 मिनिटे स्वतःशी संवाद म्हणजे सेल्फ टॉक केला पाहिजे. सेल्फ टॉक स्वतःला बदलण्यासाठी व मानसिक आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. चला मग स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी आपण खालील वाक्ये आरशासमोर किंवा शांत एका जागेवर बसून म्हणूया आणि मग पहा 10 दिवसात तुमच्यात कसा बदल होतो. स्वतःवरील प्रेम आणि स्वीकारसाठी सेल्फ टॉक. पहिला, मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टी व आजच्या सुंदर दिवसासाठी स्वामींचा कृतज्ञ आहे. दुसरा, मी जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार करतो. तिसरा, माझ्या चुका हा माझ्या प्रगतीचा एक भाग आहे आणि मी त्यातून शिकतो. चौथा, मी स्वतःची तुलना कोणाशी करणार नाही, मी माझा फेवरेट आहे. पाचवा, माझ्या स्वतःच्या आणि माझ्या प्रयत्नावर मला पूर्ण विश्वास आहे. सहावा, मी मला आनंदी न ठेवणाऱ्या वस्तू, घटना आणि शब्दांकडे लक्ष नाही देणार. रोजच्या मोटिवेशनसाठी सेल्फ टॉक. पहिला, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे आणि मी तो सत्कारणी लावेन. दुसरा, मी स्वतःला रोज चांगला बनवत आहे. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सेल्फ टॉक. पहिला, मी प्रत्येक आव्हानाचा धैर्याने सामना करते. दुसरा, माझ्यामध्ये कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद आहे. तिसरा, माझ्यामध्ये स्वतःला बदलण्याची आणि पुढे जाण्याची क्षमता आहे. चौथा, मी जे करते त्यात मी माझं सर्वोत्तम देते. नवीन सवयी व शिस्त लावण्यासाठी सेल्फ टॉक. माझ्या आजच्या चांगल्या सवयी माझं भविष्य ठरवत आहे. कोणत्याही कामाचा कंटाळा न करता मी त्या कामाला वेळेत पूर्ण करीन. तिसरा, माझं ध्येय साध्य करण्याकरिता मी रोज एक पाऊल पुढे वाढत आहे. शांतता आणि तणावमुक्तीसाठी. पहिला, मी आजचा दिवस पूर्ण आनंदाने आणि उत्साहाने जगायला तयार आहे. छोट्या छोट्या गोष्टीमुळे माझा संयम ढळणार नाही. मी माझ्या भावनांवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकते आणि पूर्णपणे शांत आहे. चौथा, मी स्वतःला आणि ज्यांनी माझ्याबरोबर चुकीचं केलं आहे त्यांना क्षमा करीन. पाचवा, मी लोकांच्या बोलण्याचा स्वतःवर नकारात्मक परिणाम होऊ देणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.